आजच्या या पदाधिकारी मेळाव्यामध्ये आलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांचं, पदाधिकाऱ्यांचं, नगरसेवकांचं मनापासून स्वागत करण्यात येत आहे. सर्वप्रथम थोडा विलंब झाला त्याचं कारण असं होतं की महाराष्ट्रातल्या सर्व नगरपालिका, नगरपंचायतीचे निकाल येत होते आणि त्याच्यामुळं आपले प्रमुख नेते उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब यांना थोडा उशीर झाला. साहेब 2-4 मिनिटांमध्ये येतील. आता या निवडणुकीच्या प्रक्रियेबद्दल अनेक वक्त्यांनी मला वाटतं सगळी बारकाईने माहिती दिलेली आहे. आपणही त्याचा अभ्यास करावा आणि त्याप्रमाणे कार्यवाही करावी. मित्रांनो, नवी मुंबई महापालिकेमध्ये भगवा फडकवायचा हे स्वप्न अनेक वर्षापासून आपण पाहतो आहोत आणि आता अशी वेळ आलेली आहे की आपल्याकडे सगळ्याच पक्षाचे माजी नगरसेवक, पदाधिकारी फार मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे सामील झालेले आहेत. त्यामुळे पक्षाची ताकद प्रचंड वाढलेली आहे आणि त्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्याचा कसा फायदा घ्यायचा याचा देखील विचार आपण केला पाहिजे. आता चौगुले साहेबांनी सांगितलं तसं तिकीट मागणारे अनेक, सगळ्यांना तिकीट आपल्याला देता येणार नाही आणि युतीच्या अनुषंगाने त्याच्यामध्ये काही थोड्याफार प्रमाणामध्ये बदल होईल. त्याचीही आपली मानसिक तयारी युती झाली तर मानसिक तयारी आपल्याला ठेवली पाहिजे. यावेळी पहिल्यांदा नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रचंड ताकद शिवसेनेमध्ये निर्माण झालेली आहे. यापूर्वी आपण निवडणुका लढवल्या परंतु आपली ताकद झालेली होती म्हणून आपण मेजॉरिटी पर्यंत कधी पोहोचू शकलो नाही. परंतु आज मितीला 50-52 नगरसेवक आपल्या पक्षाचे आहेत आणि त्याच्यामुळं मेजॉरिटी गाठणे पक्षाच्या दृष्टीने खूप सोपं झालेलं आहे. आणि आपण वॉर्ड रचनेचा जर विचार केला तर आपल्या सगळ्यांच्या लक्षामध्ये येईल की वॉर्ड रचनेचा फायदा आपल्या पक्षाला कसा करून घेता येईल त्याचा विचार देखील प्रत्येक त्या भागातल्या नेत्याने आपल्या केला पाहिजे. दुसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला चौगुले साहेब म्हटले तसं जिल्हा प्रमुखांनी जे उमेदवार उभे राहणार आहेत त्या उमेदवारांना जे टेक्निकल काही तुम्हाला नो किशोर द्यायचं आहे त्यांचे जे फॉर्म भरलेले आहेत चुकूनही आपल्या एकाही उमेदवाराचा फॉर्म तांत्रिक कारणाने जर बाद झाला तर ती जागा आपली वाया जाईल म्हणून त्याच्या दृष्टीने देखील दोन्ही जिल्हा प्रमुखांनी ते 3 वकिलांची असेल किंवा त्या क्षेत्रामध्ये जे माहितगार लोक अशा लोकांची टीम त्या ठिकाणी आपण ठेवली पाहिजे. आणि असं केलं तर यावेळी यश मिळवणं फारसं अवघड नाही. सुदैवानं प्रचाराला कमीत कमी आपल्याला 12-13 दिवसांचा वेळ मिळणार आहे. म्हणजे असं नाही की घाई गडबड खूप आहे. तुम्ही पाहिलं असेल नगरपालिकेमध्ये, नगरपंचायतीमध्ये प्रचार करायला 6-7 दिवसाचा वेळ फक्त मिळाला होता. आपल्याला जवळजवळ 2 आठवड्याचा वेळ आहे आणि आपण पक्षातर्फे निवडणूक लढवणार असल्यामुळं ज्या दिवशी आपण फॉर्म भरू त्या दिवसापासूनच अधिकृतपणे प्रचार करायला सुद्धा आपल्याला कुठल्या प्रकारची अडचण नाही. त्या छाननीची, विड्रॉलची, या गोष्टीची वाट बघायची आपल्याला अजिबात गरज नाहीये. तर सगळ्यांना विनंती हीच आहे की आलेल्या संधीची अशी संधी परत येणार नाही. एक 2-3 दिवसापूर्वी माननीय शिंदे साहेबांनी एक बैठक मुंबईला घेतली होती. तास 2 तास त्याच्यामध्ये सविस्तर चर्चा झाली आणि साहेबांचं म्हणणं हेच आहे की इतकी चांगली सुपीक जमीन नव्या मुंबईमध्ये पक्षाच्या दृष्टीनं परत मिळणार नाही म्हणून या संधीचं सोनं करा अशी त्यांची आपल्याला सगळ्याला नम्र विनंती आहे. आणि आपल्याला कल्पना आहे की आपले पक्षनेते, आपले उपमुख्यमंत्री हे कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या वेळी प्रचंड ताकद देतात. ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता आहे त्या सगळ्या गोष्टी पक्षाकडून जास्तीत जास्त प्रमाणात तुम्हाला मदत केली जाईल. सगळ्यात चांगले उमेदवार दिले जातील आणि त्यामुळं
आपल्याला त्यांचा जो अपेक्षा, त्यांची जी अपेक्षा आहे, नेत्यांची आपल्या पक्षाची जी अपेक्षा आहे ती पूर्ण करण्यासाठी आपण आपल्यामध्ये मतभेद एकमेकांना चांगलं वाईट म्हणणे पहिलं बंद केलं पाहिजे. त्याच्यामध्ये अजिबात वेळ घालवला नाही पाहिजे किंवा इतर पक्षाच्या संबंधात चर्चा करत बसण्यापेक्षा मतदारांपर्यंत पोहोचणं हे आपल्या दृष्टीने अतिशय आवश्यक आहे असं मला वाटतं. आणि तुम्ही सगळे निश्चितपणानं त्या दृष्टीने काम कराल त्याच्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही. कराड सर काही वेळामध्ये पक्षाचे आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आता थोड्याच वेळात या ठिकाणी येणार आहे. बसा बसा आल्यानंतर साहेब आले तर साहेबांच्या टाळ्या वाजून आपण स्वागत केलं पाहिजे. या निवडणुकीच्या निमित्तानं करून दिली पाहिजे. आपण सगळे विशेषतः गोकर्णिका असतील, बेलापूरचा काही भाग असेल, तिकडचा ऐरोलीचा भाग असेल, या ठिकाणी बंडोबोनी यांचा प्रश्न फार मोठा होता. याच्यामध्ये गरीब माणसं राहतात. तो प्रश्न खासदार साहेबांनी शिंदे साहेबांच्या मार्फत सोडवलेला आहे आणि गंडोली मधली कामं महापालिकेच्या निधीमधून आपण सगळे करतो. कधी मंजूर झालेला यापूर्वी शहराचा डीपी प्लॅन उपमुख्यमंत्री महोदय म्हणून साहेबांनी केल्यामुळं शहराच्या विकासाला चालना मिळालेली अशी शेकडो कामं या नव्या मुंबईसाठी साहेबांनी केलेली हे आपण मतदारांपर्यंत जाऊन सांगितलं पाहिजे. याच्या पुस्तिका आपण तयार करून लोकांना वाटल्या पाहिजे आणि नवी मुंबईकरांसाठी साहेबांनी एक वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न केला आहे ते लोकांपर्यंत आपण पोहोचवलं पाहिजे अशा प्रकारची विनंती करतो. खूप उशीर झालेला, मी आपला फार वेळ घेत नाही. सर आपलं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो. ज्या भागामध्ये कधीही शिवसेना दिसत नव्हती पूर्वीच्या नेतृत्वाखाली, जिथं शिवसेनेचं चिटपाखरू नव्हतं, अशा मोठ्या मोठ्या नगरपालिकांमध्ये साहेबांनी रात्रीचा दिवस करून रक्ताचं पाणी करून त्या ठिकाणी शिवसेना गेलेली आहे. 60 ते 65 नगरपालिकांमध्ये शिवसेनेचे नगराध्यक्ष साहेबांनी बसवले. हे शिवसेनेच्या इतिहासामध्ये कधीच घडलं नव्हतं. खूप खूप अभिनंदन सर. आपले आम्ही सगळे खूप खूप आभारी आहोत. धन्यवाद.